आमचा गाव आमचा विकास या योजनेच्या गावनिहाय आराखडा तयार करताना मानव विकास निर्देशांक, पाणी, आरोग्य, शिक्षण, पोषण, उपजीविका, सांस्कृतिक आर्थिक सक्षमीकरण, महिला सबलीकरण, युवकांमधील कौशल्य विकास, वंचित घटकांसाठी सुविधा आदी सर्व घटकांचा विचार करीत प्रत्येक गावाचा सर्वंकष आराखडा तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आमचा गाव आमचा विकास या विषयावर विभाग प्रमुखांची कार्यशाळा झाली। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी BA एकबोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील भांबरे, शिक्षण अधिकारी मोहन देसले, डॉक्टर संजय शिंदे, यशदा पुणेचे राज्यस्तरीय प्रशिक्षक अशोक पाटील, भारतभूषण भदाने आदी यावेळी उपस्थित होते। आमचा गाव आमचा विकासचा आराखडा तयार करताना दारिद्र्य रेषेखालील कुटुंब व शेतकरी कुटुंबांचे शाश्वत उत्पन्न कसे वाढेल याचाही विचार झाला पाहिजे। शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देत कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवून देता येईल याचाही विचार झाला पाहिजे। आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपले योगदान नोंदविले पाहिजे। यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, आमचा गाव आमचा विकासचा आराखडा तयार करताना दारिद्र्य रेषेखालील कुटुंब व शेतकरी कुटुंबांचे शाश्वत उत्पन्न कसे वाढेल याचाही विचार झाला पाहिजे। शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देत कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवून देता येईल याचाही विचार झाला पाहिजे। आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपले योगदान नोंदविले पाहिजे। आराखडा तयार करताना केवळ 14व्या वित्त आयोगाचा निधी विचारात घेऊ नका, तर ग्रामपंचायतीला विविध मार्गांनी येणाऱ्या निधीचाही विचार झाला पाहिजे। आराखडा तयार करताना ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनाही आराखडा दाखवीत त्यांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात। विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीला ग्रामपंचायत निधी समवेत जोड देत गाव विकासाचा विचार झाला पाहिजे। विभाग लोकसंख्या निहाय गावाची मागणी काय आहे, दरवर्षी कोणते उपक्रम घेतले पाहिजेत याचे योग्य नियोजन केले तर चांगला आराखडा तयार होऊ शकतो, असेही जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी सांगितले।